हिंदुस्थानाचा आराध्य दैवत ज्यांचा जन्मोत्सव आज संपूर्ण धूमधडाक्यामध्ये संपूर्ण विश्वभरामध्ये साजरा होत आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मी माझ्याकडून माझ्या सोनवणे परिवाराकडून आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी माझे वर्गमित्र आणि मला असं वाटतं ग्रामपंचायत पानगावांचे सदस्य चंद्रकांत भाऊ घायवट यांचा मला फोन आलेला होता। मागच्या वर्षी पण आलेला होता, परंतु मी पुण्याला होतो, मागच्या वर्षी येणं काही जमलं नाही। यावर्षी मी त्यांना होकार सांगितला आणि त्यांच्या निमित्ताने आपणा सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जुळून आला। माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, प्रतिष्ठित उद्योजक म्हणून परिसरामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असे संजय भाऊ जेजुरकर, नुकतेच कुंभार महासंघाच्या मराठवाड्याच्या विभागाच्या अध्यक्षपदावरती ज्यांची बहुमताने निवड झाली असे आमचे मामा प्रकाश मामा बहाळसकर। माझं कुठलंही व्याख्यान हे अतिशय दर्जेदार होण्यासाठी, त्यातला आशय चांगला असण्यासाठी प्रयत्न करणारे, प्रेरणा देणारे माझे खंदे मित्र प्रतिष्ठित व्यापारी सचिन भाऊ बापना, इथं आवर्जून उपस्थित असणारे माझे मित्र अनेक आहेत, इथं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु मी जी ठळक नाव आहे ती घेणारच आहे। माझे मित्र, माझे मामा या ठिकाणी संतोष मामा जेजुरकर हेही उपस्थित आहेत। पानगावान गावचे सरपंच मान्य संतोष घायवट, माजी सरपंच मान्य गोरखजी घायवट, माजी सरपंच घनश्याम घायवट, ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान्य ज्ञानेश्वर पवार, सन्मान्य बाळू बाजीराव कटारे, सन्मान्य बाळू विठ्ठल घायवट, ज्यांच्यामुळे आज इथे येणं झालं ते सन्मान्य चंद्रकांत भाऊसाहेब घायवट, ग्रामपंचायतचे सदस्य सन्मान्य गजानन देवराव घायवट, आमचे शिक्षक गुरुवर्य आदरणीय सुरेश कटारे सर, आदरणीय पोपट विश्वनाथ घायवट, मान्य अण्णा शेषराव पाटील कटारे, मान्य अण्णा माधव कटारे, मान्य पोपटराव घायवट, मान्य नंदू देवराव घायवट, मान्य जनार्दन देवराव कटारे, मान्य लहानुभाऊ शेषराव घायवट, मान्य राजाराम पवार, मान्य मुकुंदजी विठ्ठल घायवट, या सगळ्यांचं आपण उपस्थित असणारे, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी यांचं मला विशेष कौतुक वाटतं। आणि आताच मी माहिती घेतली की पानगावन गावची लोकसंख्या साधारणपणे 1700 ते 1800 आहे आणि त्या तुलनेमध्ये इथली संख्या जर विचारात घेतली तर तेवढी संख्या नाहीये। आणि अशी माहिती मिळाली तर कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा पण कार्यक्रम आणि नक्कीच स्वयंपाक 1000 लोकांचा बनवलेला असणार आहे, बरोबर आहे ना? म्हणजे आपण पोटाची भूक 3-3 टाइम भागवतो सरपंच दिवसभरामध्ये, आणि छत्रपती शिवरायांच्या मुळे आज आपल्याला ताटमानेने जगता येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांच्यामुळं आपला अभिमान, स्वाभिमान, आपला गर्व या सगळ्या गोष्टी टिकून आहेत। आणि त्यांच्यासाठी आपण 1 तासाचा वेळ काढत नाही, परंतु संध्याकाळच्या मिरवणुकीच्या वेळेस मोठ्या ताकदीने आपण उपस्थित राहू। प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर जय आपल्या तोंडातून बाहेर पडतं, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या डोक्यावर घेऊन आपण मिरवतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोक्यात असले पाहिजे। आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोक्यात जेव्हा केव्हा येतील तेव्हाच येतील ज्यावेळेस आपण त्यांचा अभ्यास करू। आपल्याला पुस्तक वाचायला वेळ नाही आहे, आपल्याला ऐकायला तर नक्कीच वेळ आहे, आणि म्हणून ऐकून आपण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे। इथं छोटी छोटी मुलं आहेत,
ती सुद्धा तेवढ्या संख्येने उपस्थित नाहीये, परंतु ही जी मुलं आहे, या लहान लहान मुली आहे, यांच्यावरती शिवरायांच्या चरित्राचा जेवढा संस्कार होणार आहे, तो संस्कार उद्याची पिढी, उद्याचा आपला भारत देश आदर्शवत घडवण्यासाठी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तारखेला जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आले, परंतु शिवाजी महाराज छत्रपती म्हणून जन्माला आलेले नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या सारखेच एक सामान्य मूल म्हणून जन्माला आले, पण मग ते छत्रपती कसे झाले, राजे कसे झाले, प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती विराजमान कसे झाले, याच्यासाठी त्यांचं चरित्र आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जिजाऊ साहेबांनी शिवरायांना घडवलं आणि म्हणून जास्तीत जास्त महिलांना शिवरायांचं, जिजाऊ साहेबांचं चरित्र जेव्हा समजेल त्या वेळेस प्रत्येक घराघरामध्ये कणाकणाने अंशांशाला की होणार छत्रपती शिवाजी महाराज वावरायला सुरुवात होईल. आणि जेव्हा असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये पाहायला मिळतील, त्यावेळेस हा समाज एक आदर्श समाज म्हणून नावारूपाला यायला वेळ लागणार नाही. मला सांगायचं आहे की शिवाजी महाराज आपला स्वाभिमान आहे. आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये, भारताच्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये आणि इतर बसलेल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. आणि ही प्रतिमा का निर्माण झाली, याच्यासाठी आपल्याला शिवाजी महाराज इथून पुढच्या एक तासाभरामध्ये समजावून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपण आपल्या नजरेसमोर आणतो, त्यावेळेस आपल्याला मोजक्या 4 ते 5 गोष्टी ठाऊक आहे. त्यातली सगळ्यात एक गोष्ट प्रत्येकाला ठाऊक आहे, ती म्हणजे शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा टराटरा पाडून बाहेर काढला. दुसरी गोष्ट माहिती आहे, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली. तिसरी गोष्ट माहिती आहे, औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन आग्र्यावरून शिवरायांची सुटका त्यांनी अतिशय शिताफिनी करून घेतली. या मोजक्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आता त्यांच्या मावळ्यांवरती अनेक चित्रपट निघाले. पावनखिंडीवरती चित्रपट आला, सिंहगड कसा जिंकला त्याच्यावरती आपण चित्रपट पाहिला. या शौर्याच्या, पराक्रमाच्या, त्यागाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. परंतु छत्रपती शिवराय म्हणजे फक्त पराक्रम, छत्रपती शिवराय म्हणजे फक्त शौर्य एवढंच नाहीये. राजस्थानातल्या अनेक राजपूत राजांनी देखील प्रचंड मोठं शौर्य गाजवलेलं आहे, प्रचंड मोठा पराक्रम केलेला आहे. परंतु जेवढा लौकिक शिवरायांचा आहे, तेवढा लौकिक त्या राजांचा नाहीये. पानिपतच्या लढाईमध्ये इथल्या अनेकांनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु पानिपतातल्या लढाईमध्ये जे हुतात्मे झाले, त्या सदाशिवराव भाऊंच्या शौर्याला तोड नव्हती, परंतु त्यांचे पुतळे आपल्याला कुठं पाहायला भेटत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजच का, हे अगदी सोप्या गोष्टीत तुम्हाला समजावून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमाचा जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतः मावळ्यांसमोर, सैनिकांसमोर आदर्श निर्माण केला. ज्यावेळेस शिवाजी महाराज जन्माला आले, त्यावेळेची परिस्थिती, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन कार्य, त्याचा धावता आढावा आपण. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630च्या आधी, महाराष्ट्रातली, भारतातली परिस्थिती अत्यंत दयनीय होती. या ठिकाणी आदिलशहाचं, कुतुबशहाचं, निजामशहाचं, तिकडं कोकणामध्ये सिद्धीचं, इंग्रजांचं आगमन झालेलं होतं, उत्तरेकडे मोगल होते. या सगळ्यांनी हा संपूर्ण देश आणि त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र प्रदेश एकमेकांमध्ये वाटून घेतलेला होता. स्वतःच्या चैन विलासामध्ये, आपल्या वतनदारी सरंजामशाही सांभाळण्यामध्ये हे सगळे राजे, त्यांचे सरंजामदार, हे पाटील, देशमुख, कुलकर्णी, हे सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त होते. गोरगरीब रयतेची, जनतेची कुणालाही काहीही काळजी नव्हती.
कुणालाही काही सोयीसुतक नव्हतं. जनता या सगळ्यांच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या मध्ये भरडली जात होती. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला होता आणि इतका दुष्काळ की लोक स्वतःला एका एका भाकरीसाठी विकून घ्यायला तयार होते. मी तुमचा गुलाम होतो परंतु मला भाकर खाऊ घाला, इतका भयंकर दुष्काळ शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये होता. एका बाजूला दुष्काळाचं आसमानी संकट, दुसऱ्या बाजूला छळणाऱ्या राजाचं, शहांचं, तिथल्या मुघलांचं हे एक वेगळं संकट. आणि या सगळ्या संकटामध्ये रयत भरडली जात होती. 18 विश्व दारिद्र्य, एकतर शेती कसायची, निसर्गाची साथ नाही. आपण सगळी मंडळी शेतकरी आहोत. शेती कसणं किती अवघड आहे. एवढ्या सोयी सुविधा होऊन सुद्धा आपण रोज शेती कसण्यासाठी संघर्ष करतोय. त्या काळात एवढ्या सोयी सुविधा नसताना देखील तो संघर्ष शेतकरी करायचा. रयत अक्षरशः पिचून गेली होती, थकून रडून शुष्क झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये आपल्या वेरूळचे मूळचे असणारे भोसले कुटुंबीय, आता हा एक भाग समजून घ्या. शिवाजी महाराजांच्या जन्मातली एक फार मोठी कडी आहे. शिवाजी महाराजांचं मूळ गाव आपल्या जिल्ह्यातलं संभाजीनगर जिल्ह्यातलं वेरूळ. भोसले घराणं हे वेरूळचं. वेरूळचे भोसले आणि वेरूळच्या भोसले कुटुंबियामध्ये जन्माला आलेले शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला विदर्भ कन्या सिंदखेड राजाच्या जिजाऊ साहेबांशी. मराठवाडा, विदर्भ. शहाजी राजे चाकरीला होते आदिलशहाकडे, निजामशहाकडे, आणि त्यांची जहागिरी होती पुणे सुपे परगणा, पश्चिम महाराष्ट्र. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, पश्चिम महाराष्ट्र. आणि महाराजांची राजधानी कुठे आहे? कोकणात, रायगड किल्ल्यावर. म्हणजे एकच कुटुंब महाराष्ट्रातलं हे संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करणार आहे. एका बाजूला शिवाजी महाराजांचं आजोळ हे विदर्भामध्ये, शिवाजीराजांचं मूळ स्थान मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यातलं वेरूळ आहे. शिवाजी महाराजांची कर्मभूमी विशेष करून ज्या ठिकाणी गाजली, बहरली, नावारूपाला आली, तो रायगड असेल, शिवनेरी असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, हा संपूर्ण महाराष्ट्र या भोसले कुटुंबियांनी आपल्या कवेमध्ये घेतलेला आहे. मी सांगत हे होतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी परिस्थिती काय होती. राजे लोकांना छळत होते, दुष्काळ लोकांना छळत होता. शिवाजी महाराजांच्या घरची परिस्थिती काय होती. सरदाराच्या पोटी जन्माला आलेले हे युवराज छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ पोटोशी होत्या. शहाजी राजांची रवानगिरी कर्नाटकामध्ये केलेली होती आणि म्हणून एक सुरक्षित किल्ला म्हणून मासाहेबांना शिवनेरीवरती ठेवले. त्यांच्या सोबत अतिशय विश्वासू सहकारी दादाजी कोंडदेव दिलेले होते. 2 महिन्याच्या जिजाऊ मासाहेब. परत एकदा ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्या भूमीची आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण फक्त वेरूळला जातो, घृष्णेश्वराचं दर्शन करतो, त्याच्या पलीकडे जातो, खुलताबादच्या भद्रा मारुतीचं दर्शन करतो, परंतु देवगिरी किल्ल्याकडे आपण ढुंकून पाहत नाही. हा देवगिरी किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास आपल्यापासून 50 किलोमीटर वरती आहे, तरी परंतु आपल्याला माहित नाही. मी सांगत हे होतो, जिजाऊ मासाहेब 2 महिन्यांच्या पोटोशी होत्या. त्यांचे वडील लखुजीराव जाधव, त्यांचे 3 मुलं आणि एक नातू. या सगळ्यांना निजामशहाने बोलवलं देवगिरी किल्ल्यावर. तुम्हाला खिल्लत द्यायची आहे, म्हणजे भेट द्यायची आहे, तुमचा सत्कार द्यायचा आहे, तुमचा पुरस्कार करायचा आहे. याच्यासाठी सिंदखेड राजावरून त्यांना बोलावून घेतलं. समजून घ्या, जिजाऊ मासाहेबांचे 3ही भाऊ देवगिरी किल्ल्यावरती आले. त्यांचे कुटुंबीय म्हणजे घरातल्या महिला मंडळी त्या देवगिरी किल्ल्याच्या खाली थांबल्या आणि त्यांच्यासाठी घरातला एक पुरुष म्हणून एक भाऊ थांबलेला आहे जिजाऊ मासाहेबांचा. राहिलेले 2 भाऊ, एक भाचा, वडील, असे 4 जण हे वरती किल्ल्यावरती निजामशहाला भेटायला गेले.
निजामशहाचे हे चाकर माणसं नोकरीला होते, मोठे पराक्रमी सरदार होते आणि पराक्रमी सरदार असल्यामुळे त्यांच्याही पेक्षा पराक्रमी असलेला जावई त्यांनी शहाजी राजे जिजाऊ मासाहेबांसाठी निवडलेला होता. जेव्हा निजामाला हे सगळे मंडळी भेटले, निजामाला मुजरा केला, कुर्निसात केला आणि अपेक्षा अशी होती की आपल्याला बोलवलेलं आहे, निमंत्रणावरून आता आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे, आपल्याला सरदारकी मिळणार, आपल्याला याच्यापेक्षा मोठी बढती मिळणार आहे. परंतु मुजरा केल्याबरोबर निजाम ताडकन उठला आणि निघून गेला. लखुजीराव जाधवांना प्रचंड मोठा अपमान वाटला. माझ्यासारखा मातब्बर या ठिकाणी तुम्ही निमंत्रण देऊन बोलावला आणि आमचा अशा पद्धतीने अपमान केला. राग आला. त्यांनी सुद्धा निजामाला पार दाखवली आणि चालते झाले, वाहना पायात चढवल्या. निजामाला पाठ दाखवली म्हणून आधीच ठरलेल्या कटकारस्थानानुसार निजामाला पाठ दाखवली म्हणून आधीच ठरवलेल्या कटकारस्थानानुसार म्यानातल्या शेकडो तलवारी बाहेर आल्या आणि लखोजीराव जाधवांच्या वरती वार करायला सुरुवात झाली. लखोजीराव जाधव, त्यांचा एक नातू, त्यांची 2 मुलं, जिजाऊ मासाहेबांचं सगळं कुटुंबीय कटकारस्थान करून ठार मारून टाकलं आपल्या देवगिरी किल्ल्यावर. त्यावेळेस जिजाऊ मासाहेब 2 महिन्यांच्या पोटोशी होते. शिवाजी महाराजांचा गर्भ जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये वाढत होता. आज आपला भाऊ गेला, आई गेली, भाचा गेला आणि हे गेल्याच्या नंतर त्यांच्या आई म्हणजे जिजाऊ मासाहेबांची आई, त्यांच्या वहिनी या सिंदखेड राजाला जाऊन सती गेल्या. म्हणजे सगळं कुटुंब नाहीसं झालं, कोणी शिल्लक नाही. जिजाऊ मासाहेबांचं माहेर संपलं. आपल्यासारखे असते अश्रू ढाळत बसले असते. पोटामध्ये 2 महिन्यांचा गर्भ आहे, मनामध्ये प्रचंड चीड आहे, राग आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादी बाई, एखादी माऊली कोलमडून गेली असती, वेडी झाली असती अक्षरशः. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं म्हणजे काय बरं. नवरा सोबत नाही, नवरा मोहिमेवरती आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मासाहेब धीरोदात्तपणे उभ्या राहिलेल्या इतिहास आपल्याला सांगतोय. आणि म्हणून महिला शिवाजी महाराज हे समजून घ्यायचे असेल तर सगळ्यात पहिले घराघरात जिजाऊ मासाहेब आधी तयार झाल्या पाहिजे. आधी जिजाऊ तयार होतील आणि नंतर शिवराय तयार होतील. शिवराय आपोआप तयार झालेले नाही. जिजाऊंसारखी थोर स्त्री जिच्या पोटी शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि ही परिस्थिती आपण समजून घेतोय शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची. इतका अत्याचार मी मगाशी सांगितलं, गोरगरीब जनतेला सहन करावा लागत होता या राजांचा. गोरगरीब जनता तर दूर, लखुजीराव जाधवांसारख्या मातब्बर सरदाराला त्या अन्यायी राजांनी सोडलेलं नाहीये. अख्खं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. तेव्हा विचार करा, मातब्बर सरदार ज्याच्या खाली 7,000 पायदळ होतं, अशा सरदारांची ही अवस्था होती, तर तुमच्या आमच्यासारख्या गोरगरीब जनतेची अवस्था काय असेल, किती भयंकर परिस्थिती असेल, कसे जगत असतील लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगत होते. राहिला प्रश्न तुमच्या जगण्याचा. इथं खाण्यासाठी सुद्धा काही नव्हतं, शेती पिकत नव्हती, पिकलेली शेती बहरली, शेतात पीक उभं राहिलं तर हे राजे आणि त्यांचं सैन्य आपापसात सातत्यानं लढत असल्यामुळं उभं पीक सुद्धा नाहीसं व्हायचं. मंडळीओ, या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या तारखेला 19 फेब्रुवारी 1630 जिल्हा पुणे, तालुका जुन्नर, किल्ला शिवनेरी आणि या हिंदुस्थानातला तेजस्वी प्रताप सूर्य जन्माला आला आणि ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
2 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत विचार करा काय अवस्था असेल त्या माऊलीची. आपण पुराणांचा अध्यात्माचा अभ्यास करतो. वर्षभरातून 4-4 कथा आपल्याकडे होतात. रामायण 2दा-4दा होतं, भागवत अनेकदा होतं. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला पाठ. आपण हे पण शिकलो चक्रव्यूहाचा बाहेर कसं पडायचं. अभिमन्यू कुठे शिकला होता? गर्भात शिकला. आणि मग ही माझी रयत सुखी करायची आहे, ही माझी जनता सुखी करायची आहे. हे तर गप्पा मी तर म्हणतो जिजाऊ मासाहेब आणि शिवराय हे जन्माला यायच्या आधीच झाले असते. कारण एवढ्या मोठ्या सरदाराला इतक्या अन्यायाला सामोरं जावं लागतं. तेव्हा गोरगरीब जनतेची अवस्था जिजाऊ मासाहेबांनी ओळखली होती. महाराज जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर त्यांच्यावरती उत्तम संस्कार करण्यासाठी शहाजीराजांनी चांगले शिक्षक नेमले. महाराजांना संस्कृत भाषा मुखोद्गत होती. त्या काळात वापरल्या जाणाऱ्या फारसी, उर्दू, पारसी, मराठी, मोडी या सगळ्या भाषा आणि विशेष म्हणजे हिंदी ही आपल्याकडे बहुभाषिक नसताना या सुद्धा भाषा महाराजांना मुखोद्गत होती. ज्यावेळेस रायगड किल्ल्यावरती महाराजांना नजराणा घेऊन इंग्रज आले, ते इंग्रज त्या इंग्रजांचं महाराजांशी झालेलं संभाषण महाराजांनी इंग्रजीमधून केलेलं आहे. कितीही तेजस्वी बुद्धिमत्ता. मित्रांनो, आपण अफजल खान वध मगाशी सांगितलं. आपण बॅनरवरती फोटोज पाहतो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना. अफजल खान वधाची परिस्थिती समजावून सांगतो थोडक्यात. मित्रांनो, 1659 हे साल होतं. 1630 चा महाराजांचा जन्म. महाराजांचं वय होतं फक्त 29 वर्ष. 29 वर्षाच्या आपल्यापैकी अनेक जण आहेत तिथे. या 29 वर्षाचे असताना अफजल खानाचं संकट आपल्यावरती चालून आलेलं. आता अफजल खान कोण परत एकदा समजून घ्या. अफजल खान हा आदिलशहातला अतिशय महापराक्रमी क्रूर असणारा असा हा सरदार. आणि अफजल खानाच्या दरबारामध्ये त्यांनी विडा उचलला की मी शिवाजीला जिवंत किंवा मारून आणतो. सगळी आदिलशाही खुश झाली. नंतर काय घडलं ते आपल्याला माहिती आहे. पण शिवाजी महाराजांकडे एवढे मावळे होते. शिवाजी महाराजांच्या शब्दाखातीर शिवाजी महाराजांवरती जीव ओवाळून टाकायला ही मंडळी तयार होती. शिवाजी महाराज अफजल खानाचा निपटारा करण्याची जबाबदारी कोणत्याही मावळ्यावरती देऊ शकत होते, पण त्यांनी तसं केलं आहे. अफजल खानाला ते स्वतः सामोरे गेले. का गेले हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अफजल खानाचं संकट आपल्यावरती आलं त्यावेळेस शिवरायांच्या पत्नी सईबाई साहेब यांचं देहावसान होऊन फक्त 2 महिने झाले. सईबाईंचं निधन होऊन किती? बायको जाऊन फक्त 2 महिने. आणि संभाजीराजे फक्त 2 महिन्याचे. आपला वंश आताच कुठे या पृथ्वी तलावरती अवतरलेला आहे. आपली प्रिय पत्नी आपल्याला सोडून गेलेली आहे. दिवस झालेले फक्त 2 महिने आणि एवढं मोठं संकट चालून आलेलं आहे. तुमच्या आमच्यासारखा संसार प्रपंचिक माणूस असतो तर या फंदातच पडलो नसतो. बरोबर आहे. परंतु एवढ्या मोठ्या संकटाला स्वतः सामोरे गेले. का सामोरे गेले? 2 महिने झालेले होते. जबाबदारी दुसऱ्यावरती टाकू शकत होते, परंतु मनामध्ये एक संताप होता, चीड होती. या सगळ्यांचा बदला घेण्याची प्रचंड इच्छा होती. का झाली इच्छा? तुम्हाला सगळ्यांना किंवा तुमच्यापैकी काहींना ठाऊक असेल, शिवाजी महाराजांना एक थोरला भाऊ होता. त्यांचं नाव होतं संभाजी. शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी. या संभाजी महाराजांना एका लढाईमध्ये ठार मारणारा अफजल खान होता, मोठ्या भावाला. ज्यावेळेस आधी